जय जिनेंद्र। मी सुकुमार शहा जबलपूर येथील एक आगळ्या वेगळ्या जैन मंदिरात हनुमान ताल जैन मंदिर इथे येत आहोत। मागं माझ्या अहिंसा द्वार दिसत आहे आणि हे पूर्ण मंदिर प्रचंड मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे। आज होळीची चांगली आराखडी तिथे आहे। हे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, याला बडा मंदिर असं सुद्धा म्हणतात। हनुमान ताल येथील हा तलाव, या तलावाच्या शेजारी हे मंदिर आहे। आज होळी पौर्णिमा आहे, सुंदर चंद्र आपण बघू शकता आणि हे मंदिराचं सुंदर दर्शन बाहेरून आपण बघतोय। प्रचंड मोठं मंदिर आहे, पार्श्वनाथ दिगंबर जैन बडा मंदिर, हनुमान ताल जबलपूर। याची उत्तुंग शिखरं आणि हे अहिंसा द्वार। तर आपण दर्शन घेऊया, चला। मंदिराचं सुंदर प्रवेशद्वार, सुंदर प्रवेशद्वार आहे। मंदिर मूर्ती वेगळीच आहे। या मूर्ती संदर्भात अजून जी माहिती मिळते ही पांडवकालीन मूर्ती आहे। कर्णाने याला प्रतिष्ठित केलं आणि कर्ण याची रोज पूजा करत असे उल्लेख सापडतात। इथून जबलपूरपासून जवळच तेवर या गावात ही मूर्ती उत्खननात मिळाली आणि त्यानंतर इथे विराजमान केली गेली। आमचा पूर्ण ग्रुप आरती करताना तुम्ही घ्या की मी करतो। एकूण मंदिर आहे, ही तिसरी मूर्ती आदिनाथ भगवान। कलाकुसर खूपच सुंदर आहे मंदिराची। पूर्ण मंदिर सूर्यनाथ मंदिर, छत आपण बघू शकता, खूपच सुंदर कलाकुसर आहे। वर आपण जाऊया, हे झुंबर आणि वरचं घुमट। ह्या खालील मजल्यावरच पार्श्वनाथ स्वामींच्या मूर्ती आहेत, या पुरातन मूर्ती, नवीन मूर्ती पार्श्वनाथ स्वामी। भरपूर मूर्ती आहेत तिथं अशा। या इथं पुरातन मूर्ती आहेत, आपण बघू शकता, सर्व पार्श्वनाथ स्वामींच्या मूर्ती आहेत। मागं 24 तीर्थंकर, या इकडे 24 तीर्थंकर,
उत्कृष्ट पुरातन मूर्ती आहेत. या बाजूला बघितलं तर सर्व संगमरवरी पुरातन मूर्ती. खडगासनातील खूपच सुंदर मंदिर आहे. आदिनाथ भगवानची खूप सुंदर मूर्ती आहे. आत्ताच जी माहिती मिळाली इथं 84,000 वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे. मूर्तीच्या नॉर्मली पद्मासनात बसलेल्या मूर्ती हातावर हात धरलेला असतं. या मूर्तीकडे जर बघितलं आपण तर हातावर टाळी दिल्यासारखा हात ठेवलेला आहे बघा. असं मूर्ती कुठेही दिसत नाही. ही एकाच पत्थरमधली एकाच दगडातली 84,000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. इथून 50 किलोमीटर दुरीवर ही सापडली आहे 250-300 वर्षापूर्वी. आणि इथं या मंदिरात आलं. हे मंदिर कधीही बंद होत नाही. या मंदिरामध्ये हे मूळ नायक आदिनाथ स्वामी, पार्श्वनाथ स्वामी, नेमिनाथ स्वामी, उग्रनाथ स्वामी हे तळमजल्यावर आहेत. आणि या इथं आपण बघता त्या 2 लेडीज गेली 14 वर्ष अखंड भक्तांबर स्तोत्र इथं गायलं जाते. कोविड काळात सुद्धा ते बंद नव्हतं. असं हे सुंदर मंदिर. या मंदिराच्या आसपास पुरातन साधारण 50 मंदिरं आहेत असं म्हणतात. आपल्याला फारच कमी माहिती असते आपल्या धर्माबद्दल सुद्धा. तर आपण हा खालचा मजला बघितलेला आहे. आपण पहिल्या मजल्यावर जाऊ आणि दर्शन घेऊ. हनुमानताल आदिनाथ मंदिरातनं खालून आपण वर आलो की वर प्रशस्त मंदिर आहे. वर आपण घुमट बघू शकता. सुंदर झुंबर आणि समोर हे 3 मूर्ती. मंदिर खूपच अप्रतिम आहे. आपण नक्षीकाम बघू शकता. या येथे 3 मूर्ती आहेत. पार्श्वनाथ, नेमिनाथ, पार्श्वनाथ भगवान, नेमिनाथ भगवान. खूपच सुंदर मूर्ती आहेत. या इथे वेदीवर पुरातन मूर्ती आहेत. सर्व मूर्तींची लांछन इथून दिसत नाहीत. पण ही पंचधातूची उजवीकडची मूर्ती महावीर स्वामी आहे. पुष्पदंत आहेत. आणि मधली मूर्ती आदिनाथ स्वामींची आहे. मुनीसुरतनाथ यांची सुंदर मूर्ती. या बाजूला पाठशाला पण चालते. आणि या इथे पार्श्वनाथ स्वामींच्या मूर्ती आहेत. पुरातन मूर्ती आहेत. वेगवेगळ्या एरियात सापडलेल्या मूर्ती एकत्र करून या मंदिरात इकट्ठा केलेल्या आहेत. खूपच सुंदर आणि प्रचंड मंदिर आहे. मंदिराचा आवाका आपण बघू शकता. खालचा मजला आपण फिरलो. वरच्या मजल्यावर आपण गेलो. कैलासगिरी, चंपापुरी, शतलेशा दर्शन, संसार दर्शन, गिरनारजी, सम्यक शिखरजी, असे सुंदर मंदिराचे प्रकार. पूजेसाठी ठेवलेले महामेरू. आदिनाथ स्वामी, अजितनाथ स्वामी असे हे 24 तीर्थंकर आता इथं. आठ या पुरातन मूर्ती परत. 8 आणि हे 4 12.
इथं पुरातन मूर्ती आपण बघू शकता. वर छोटे ठेवलेले आहेत. आणि या इथं 8 आणि 4 12 13 14 15 16 आणि त्या बाजूला परत राहिलेली मूर्ती आहेत. असं हे सुंदर मंदिर जबलपूर येथे आला तर पाहण्यास कधीच विसरू नका. खूपच सुंदर मंदिर आहे.